पाहिलं की कंसाने पाठवलेले वृषभासूर आणि केशी हे दैत्यांचा नाश केला श्रीकृष्णाने. आणि नाश केल्यानंतर नारद मुनी कंसाकडे जाऊन कंसाला सांगितलं की हे कंसा, जे देवकीचे पुत्र, देवकीचा 8वा मुलगा श्रीकृष्ण तू मारलास असं तुला वाटत होतं, परंतु ते देवकीचे पुत्र नंदकडे त्या ठिकाणी तो गोकुळामध्ये राहत आहे आणि तो श्रीकृष्ण हाच देवकी आणि वसुदेवांचा 8वा मुलगा आहे. आता तुला त्याच्या नाशासाठी काय योजना करायची ती तू कर, असं जेव्हा नारद मुनींनी कंसाला सांगितलं त्यावेळेला त्यांनी एक योजना केली. आतापर्यंतचे आपले सगळे प्रयत्न फसले आहेत. आता असं करूया की आपण या श्रीकृष्ण आणि बलरामांना आणि त्याच्याबरोबर नंद गोपाळांना सगळ्यांना आपण मथुरेमध्ये बोलूया. मथुरेमध्ये आल्यानंतर धनुर्यागाचं एक निमित्त करूया. धनुर्याग करायचं आहे म्हणून तो पाहण्यासाठी या. आणि धनुर्यागाच्या निमित्ताने मल्लयुद्ध म्हणजे कुस्त्यांचा मोठा आखाडा आपण करूया, असं त्यांनी योजना केली. आपल्या सगळं त्याचे जे सेवक होते त्यांना सांगितलं की चाणूर आणि मुष्टिक दोघं मल्ल होते. त्यानंतर एक त्याच्याकडे 1000 हत्तींचं बळ असणारा एक हत्ती, कुवलयापीड नावाचा हत्ती होता. त्या हत्तीला त्याच्या माहुताला सांगितलं की हा हत्ती घेऊन तो कृष्ण आणि बलराम यांच्या अंगावर घालायचा आणि हत्तीच्या पायी त्याला अगोदर पहिल्यांदा मारण्याचा प्रयत्न करायचा. तिथूनही तो सुटला तर त्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये बलराम आणि श्रीकृष्णांबरोबर चाणूर आणि मुष्टिक या दोघांनी मल्लयुद्ध करायचं आणि मल्लयुद्ध करता करता त्या दोघांना मारून टाकायचं, अशी योजना करायची असं त्यांनी ठरवलं होतं. आणि मग त्यांना बोलवण्यासाठी म्हणून त्यांनी अक्रूर नावाचा तो शोफल्काचा जो पुत्र होता अक्रूर, त्या अक्रूराला गोकुळात पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही धनुर्यागाचा निमित्त करून नंदाला आणि बलराम आणि श्रीकृष्णाला इथे घेऊन या. असं सांगितल्यानंतर अक्रूराला अतिशय आनंद झाला की आपल्याला भगवंताचा श्रीकृष्णाचा दर्शन होईल. आणि हा ज्या कंसाने जे इच्छा व्यक्त केलेली आहे ती काही पूर्ण होणार नाही हे अक्रूराला माहीतच होतं. कारण भगवंताच्या पुढे कुणाचा इलाज चालत नाही. काही वाईट जर इच्छा केली तरी भगवंताच्या पुढे त्याच्या कोणाच्या वाईट इच्छा फलद्रूप होत नाहीत, हे सगळं माहीत असल्यामुळे अक्रूराने आनंदाने ती जबाबदारी स्वीकारली. आणि अक्रूर रथ घेऊन सकाळीच मथुरेहून निघाला या वृंदावनात येण्यासाठी. आणि येता सायंकाळपर्यंत तो वृंदावनात आला. वृंदावनाच्या बाहेर जेव्हा तो पोहोचला, सायंकाळची वेळ होती. सगळे गुरं, गाई, वासरं हे सगळे घरी जाण्याची वेळ होती. आणि घरी आले श्रीकृष्ण गाई वासरांना घेऊन घरी आलेत. आणि तो तिथे गोकुळामध्ये वृंदावनामध्ये नंदाच्या घरी येण्यासाठी जेव्हा आला आणि वाटेत पाहिल्याबरोबर ते रस्त्यामध्ये श्रीकृष्णाचे चरणकमलं त्या धुळीमध्ये उमटलेले होते. त्या चरणकमलावरती वज्र, अंकुश, ध्वज, पताका हे सगळे चिन्ह भगवंताच्या चरणकमलावर आपण विष्णुपदावरती जे चरणकमलाचे चिन्ह पाहतो ते चिन्ह त्या श्रीकृष्णाच्या पावलाच्या धुळीमध्ये उमटलेल्या पावलावरती त्याने पाहिले. आणि त्या धुळीतच त्याने अक्रूराने साष्टांग नमस्कार करून श्रीकृष्णाची चरणधूळ आपल्या मस्तकाला लावली. आणि मग तो अत्यंत आनंदाने नंदाकडे आला. तिथं आल्यानंतर कुणाचा रथ आला आहे वगैरे असं सगळ्यांनी पाहिलं. तो कंसाचा निरोप घेऊन अक्रूर आलेला आहे असं समजल्यानंतर नंदाने त्याचं स्वागत केलं. आणि अक्रूराने सांगितलं की अक्रूराने पहिल्यांदाच त्या ठिकाणी इथं गौप्यस्फोट केला की हे श्रीकृष्ण आणि बलराम जे आहे ते वसुदेव आणि देवकीचा मुलगा श्रीकृष्ण आहे आणि वसुदेव आणि रोहिणीचा मुलगा बलराम आहे असं हे त्यांना सांगितल्यानंतर ठीक आहे म्हणाले, काय हरकत नाही, जी आहे भगवंताची जी इच्छा आहे ती मान्य करून. आता कशासाठी बोलवलं तर त्या ठिकाणी धनुर्यागासाठी बोलवलेलं आहे. मग बलराम आणि कृष्णांनी त्या अक्रूराला त्याची सेवा केली, कारण त्यांचे ते काकाच ना नात्याने, म्हणून सेवा केली. आणि कंसाच्या मनामध्ये काय आहे हे त्यांनी जाणून घेतले की कंसाची इच्छा आहे की धनुर्यागाच्या निमित्तानं बोलवावं आणि कृष्ण आणि बलरामांचा मारावं आणि नंतर आपलं जे राज्य आहे ते एकदा श्रीकृष्ण आणि बलराम या दोघांना मारलं
की मग आपल्याला कुणाची पासून मृत्यूची भीतीच नाही, मग आपण निष्कंटक राज्य करावं अशी कंसाची इच्छा आहे. असं सांगितल्यानंतर ठीक आहे म्हणाले, त्याची इच्छा काही फलद्रूप होणार नाही, पण आम्ही त्या तुमच्या उत्सवाला येऊ असं म्हणल्यानंतर त्या दिवशी रात्री अक्रूर नंदाकडे राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या गोकुळामध्ये ही वार्ता पसरली की कृष्ण आणि बलरामाला घेऊन जाण्यासाठी कंसाचा दूत म्हणून अक्रूर आलेला आहे आणि कृष्ण आणि बलराम आता इथून जाणार आहेत, कायमचे निघून जाणार आहेत. असे जेव्हा त्या वार्ता गोपिकांच्या कळाली त्यावेळेला त्यांच्या म्हणजे डोळ्यातून अश्रू, म्हणजे सतत कंटिन्युअस त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. दुःखाने व कृष्णाचा विरह आपल्याला होणार आहे ही भावनाच त्यांना असह्य होत होती. आणि त्यांनी श्रीकृष्ण जाईल तर आपल्याला कसं होणार, आपलं काय होणार असे त्यांना हे होतं. आले तेच कृष्णा कसे आले, कृष्णाला म्हणाले जाऊ नका कृष्णाने म्हणाले जे विधिलिखित आहे ते काही कुणालाही टाळता येत नाही, मला त्या ठिकाणी जावंच लागेल. परंतु गोपींनो तुम्ही काळजी करू नका, तुमच्या सर्वांच्या हृदयातच मी आहे. तुम्ही संपूर्ण तन मन धन मला समर्पण केलेलं आहे. त्यामुळे तुमचा आणि माझा विरह फक्त शरीराने जरी विरह होत असला तरी देखील मी तुमच्यापासून कधीही दूर नाही. मी तुमच्या हृदयाकाशामध्येच नेहमीच आहे. तुम्ही मला तुमच्या हृदयकमलामध्येच मला पहा असं कृष्ण आणि बलरामाने सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्ण आणि बलराम आणि अक्रूराच्या रथावर बसून निघाले. सोबत नंद आणि ते इतर गोपकुमार हे सगळे पण वेगवेगळ्या रथाच्या द्वारे मथुरेच्या मार्गावर जात होते. मथुरेच्या मार्गावर निघता मथुरेच्या जवळ आल्यानंतर त्या यमुना नदीमध्ये जेव्हा संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर संध्या करण्यासाठी म्हणून अक्रूर जेव्हा त्या यमुना नदीच्या तीरावर उतरला, कृष्ण आणि बलराम हे दोघं रथातच होते. अक्रूराने स्नान करण्यासाठी म्हणून नदीमध्ये त्या डुबकी मारल्याबरोबर त्याला त्या ठिकाणी कृष्ण आणि बलराम हे दोघे जणू काही त्या शेषाच्या पर्यंकावरती विष्णू परमात्माच बसलेले आहेत अशा पद्धतीने त्याला अक्रूराला दर्शन झालं. विस्मयित होऊन त्यांनी पाहतो तर श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही रथात बसलेले आहेत. पुन्हा नदीत डुबकी मारली तर पुन्हा त्याला शेष पर्यंकावरती विष्णू परमात्मा, कृष्ण आणि विष्णू परमात्मा हे एकच आहेत. तर ते कृष्ण हे विष्णू परमात्म्याच्या रूपात दिसले. पाहिलं मनोमन श्रीकृष्ण हेच विष्णू परमात्म्याचाच अवतार आहे ही त्याच्या मनाची खात्री पटली आणि त्यांनी त्या ठिकाणी नमस्कार केला. आला स्नान संध्या वगैरे करून परत आला. रथात बसल्यानंतर कृष्णाने विचारलं की काका तुम्हाला काहीतरी वेगळी दृश्य दिसलं का? तर म्हणे भगवंता हे सगळं वेगळं दृश्य दिसलं, ही तुझीच कृपा आशीर्वाद आहे असं म्हणून अक्रूर, श्रीकृष्ण, बलराम आणि नंदगोपाळ हे सगळे सायंकाळच्या वेळेला मथुरेत आले. अक्रूर म्हणाला की कृष्णा आपण घरी जाऊयात. कृष्ण म्हणाला की मी ज्या कार्यासाठी या मथुरेत आलेलो आहे ते कार्य झाल्याशिवाय मी कोणाच्या घरी येणार नाही. आम्ही सगळे माझे गोप सहकारी, माझे बाबा हे सगळे आम्ही धर्मशाळेत राहूयात. तुम्ही जा, कार्य झाल्यानंतर मी निश्चित येतो असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणाले. त्या दिवशी रात्री त्या धर्मशाळेत विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून श्रीकृष्ण, बलराम, गोपकुमार हे सगळे मथुरेचं सौंदर्य पाहत जेव्हा पुढे चालले आहेत तर रस्त्यात जाताना एक कंसाचे कपडे धुवून स्वच्छ करून नेणारा धोबी परीट तो घेऊन जात असलेल्या कृष्णाला पाहिला. कृष्ण म्हणाला अरे तुझ्याजवळ इतके चांगले वस्त्र दिसत आहेत, आम्हाला देशील का त्यातले 2-4? आम्हाला प्रत्येकाला एक कपडा देऊन टाक. तो म्हणला अरे मूर्खांनो, तुम्ही गवळी, तुम्ही दूध घालणारे मुलं, तुम्हाला राजाचे वस्त्र कशाला पाहिजेत रे म्हणून त्यांची अवहेलना केली. कृष्णाने एका तडाखा मारल्याबरोबर तो धोबी जो होता तो धोबीची गतप्राण झाला. त्याचे सगळे कपडे त्यांनी कृष्णाने घेतले. आपल्या स्वतःसाठी एक वस्त्र घेतलं, केशरी म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र पितांबर स्वतः घेतला. निळ्या रंगाचा कपडा होता तो बलरामाला दिला आणि उरलेले सर्व कपडे आपल्या गोपांना वाटले. थोडं पुढे जात एक कपडे शिवून देणारा होता. त्याच्याकडून आपल्या शरीराला व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने त्याच्याकडून शिवून घेतले. त्यालाही आशीर्वाद दिला. पुढे गेल्यानंतर एक सुदामा नावाचा माळी होता जो कंसाला
फुलांचे हार नेऊन समर्पण करायचा. तोही म्हणाला की कृष्णा आणि बलरामा, हे माझे जे हार आहेत हे तुम्हालाच योग्य होतील. आता तुम्ही आल्यानंतर मला कंसाची काय क्षमा आहे, मी तुम्हालाच अर्पण करतो. म्हणून त्यांनी श्रीकृष्ण बलरामाला ते फुलांचे हार अर्पण केले. त्यालाही आशीर्वाद दिला, त्यालाही योग्य ती गती दिली. पुढे जात असताना रस्त्यात त्रिवक्रा नावाची दासी होती. त्या त्रिवक्रा नावाची जी दासी होती ती, त्या दासी कंसाला त्याचं गंध लावायची, म्हणजे ते गंध तयार करायचं आणि त्या गंधाचा लेप त्याला कंसाला लावायची. कृष्ण आणि बलराम म्हणाले की तुझं हे जे कंसाला देतेस त्याच्याऐवजी आम्हाला दे. ती म्हणे तुमच्यासारखे गुणवान सुंदर या लेपाला कोण योग्य आहे. म्हणून तिनं आनंदाने ते कंसाला जे लावायचा जो चंदनाचा लेप होता तो कृष्ण बलरामाला लावला. तिची ते सेवा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने केलेली सेवा पाहून कृष्णाने विचार केला की हिचं जे म्हणजे त्रिवक्रा म्हणजे 3 ठिकाणी ती वाकडी होती, म्हणजे कुब्जा दासी. तर तिला तिच्या पायावर आपला पाय ठेवला आणि त्याच्या हनवटीला उचलून असं थोडा एक झटक्या दिल्याबरोबर तिचं ते वाकडं स्वरूप जे होतं, 3 ठिकाणी वाकडं असलेलं रूप जाऊन ती अत्यंत सुंदर अशी दासी झाली. ती म्हणाली, कृष्णा, तुझ्या कृपेने मला हे सौंदर्य मिळालं, तर माझी सेवा घेण्यासाठी म्हणून तू माझ्या घरी ये. तुझ्यासारखे सुंदर गुणी माणसं आलेले आम्हाला सेवा करावी वाटते, तर माझ्या घरी ये. कृष्ण म्हटला की आज मी ज्या कार्यासाठी इथं आलेलो आहे ते कार्य झाल्याशिवाय मी काही येत नाही. असं म्हणून ते तिला पाठवलं आणि पुढे जात 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 त्या धनुरी यागासाठी जे धनुष्य ठेवलेलं होतं ते धनुष्य पाहण्यासाठी म्हणून कृष्ण बलराम आले त्या ठिकाणी तो धनुष्य पाहिलं. कृष्णाने सहज धनुष्य उचललं आणि त्याला दोरी लावण्यासाठी म्हणून वाकवल्याबरोबर ते धनुष्याचे 2 तुकडे झाले. त्या धनुष्याच्या रक्षणासाठी ठेवलेले जे लोक होते ते सुरक्षा रक्षक, त्या लोकांनी आरडाओरडा केल्याबरोबर त्या धनुष्याच्या तुकड्यांनीच एक तुकडा आपण घेतला, एक तुकडा बलरामाला दिला. 2 तुकड्यांनी त्याने त्या रक्षकांचा नाश केला. काही उरलेले भयभीत होऊन कंसाकडे गेले. कृष्णाने धनुष्य तोडलं असं म्हणल्यानंतर तिकडं कंसाच्या मनामध्ये 8वा मुलगा आहे म्हणून त्याच्या मनात सतत भीती निर्माण झाली की हा आपला काळच आहे. ठीक आहे म्हणाले. तो पुढे गेल्यानंतर जेव्हा त्या मल्लयुद्धाच्या रंगद्वारामध्ये जो कृष्ण परमात्मा आणि हा बलराम हे 2 जण आले, त्यावेळेला तो कुवलया पीड नावाचा जो 1000 हत्तीचं बळ असलेला हत्ती जो होता, म्हणजे त्याच्यामध्ये तेवढंच बळ नव्हतं तर हजारो हत्तीचं बळ असलेला कुवलया पीड, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मद्य पाजवलेलं, म्हणजे तो अगदी मदांध झालेला, अगदी समोर आलेल्या माणसाला तो एकदम पायी तुडवून टाकून त्याचा नाशच करेल असा जो हत्ती त्या दारात आल्यानंतर कृष्णाने म्हणलं की अरे माहुता, त्या हत्तीला दूर कर. परंतु तो माहुताने काय केलं की हे कृष्ण आणि बलराम आहे ते पाहिल्याबरोबर त्या हत्तीला कुवलया पिडाला अंकुश टोचून आदेश दिला की यांना तुडव. तो हत्ती अंगावर धावून आल्याबरोबर कृष्णाने त्या हत्तीच्या पाठीमागं जाऊन त्याच्या पाठीवर गेला, थोडी हुलकावणी दिली आणि नंतर समोर येऊन अचानक त्याचे जे 2 दात होते त्या दाताला पकडलं आणि जोरात हलवून ते दात उपटले आणि त्या दाताने त्या हत्तीचा नाश केला. तो त्यानंतर शार्वं भक्त्वा धनुर्यो बलमपि धनुषो रक्षमं कुंजरन्तं मल्लांश्चाणूरपूर्वान् अपि सहसहजो मर्दयन् स्तुङ्गमञ्चात् भोजेशं पातयित्वा व्यसुमकृतनिजान् नन्दयन् प्राप्य गर्गात् द्विजं संस्कारमाप्तो गुरुमथ विदिता शेषविद्योवतात्मः. त्या कुवलया हत्तीला मारल्यानंतर ते 2 जण हत्तीला मारल्यानंतर त्या हत्तीचं रक्त वगैरे यांच्या अंगावर आलेलं, ते रक्तानं भरलेलं शरीर घेऊन त्या मल्लयुद्धात असणारा जिथं तो आखाड्यामध्ये आल्यानंतर तिथं पाहिल्यानंतर कंसाचे 2 चाणूर आणि मुष्टिक हे होते. ते म्हणे की ठीक आहे, आता तुम्ही आला तिथे, तर आता कंसाचं मनोरंजन करण्यासाठी आपण या ठिकाणी मल्लयुद्ध म्हणजे कुस्त्या खेळूयात. कृष्ण बलराम म्हणलं की आम्ही 7 ते 8 वर्षाचे 2 जण मुलं आहोत, आमच्या बरोबरीच्या मल्लाबरोबर आम्ही कुस्त्या खेळूया. तर त्याने चाणूर आणि मुष्टिक म्हणले, अरे तुम्ही आत्ताच नुसते एवढा मोठा हत्तीचा नाश केलेला आहे,
तर तुम्ही आमच्याशी खेळा म्हणून ते चाणूर आणि मुष्टिक मोठे मोठे प्रचंड शरीर असलेले दोन महाकाय बलवान असे ते मल्ल होते. ते दोघं म्हणाले, चाणूर म्हणाला की कृष्णा तू माझ्याबरोबर, मुष्टिक याच्याबरोबर ते बलरामाबरोबर. ठीक आहे म्हणाले, तुमची इच्छा. त्याप्रमाणे दोघांच्या कुस्त्या सुरू झाल्या. कुस्त्या सुरू झाल्यानंतर काही क्षणातच कृष्णाने चाणूराला आणि बलरामाने मुष्टिकाला गरगर फिरवून खाली आपटलं, त्यांचा संहार केला. चाणूर मुष्टिकही गेलेत, म्हणजे आपले आतापर्यंतचे एक सगळे प्लॅन फसले असं जेव्हा कंसाच्या ध्यानात आलं तेव्हा त्याने सगळ्या सेवकांना आज्ञा केली की या दोघांना पकडा, जेलमध्ये टाका, वसुदेव देवकीला जेलमध्ये टाका, उग्रसेनाला जेलमध्ये टाका आणि ह्या माझ्या शत्रूला मारा. असं म्हणल्यानंतर कंसाचे सगळे अपराध पूर्ण भरलेले आहेत हे बघून कृष्णाने तो ज्या उच्च आसनावर बसलेला होता ते सगळं कुस्त्या पाहण्यासाठी म्हणून त्याच्या अंगावर झेप घेतली. झेप घेतल्याबरोबर त्याला त्यांच्या सिंहासनावरून खाली ओढल्याबरोबर त्याचा मुकुट किरीट खाली पडला आणि मग कृष्णाने त्याच्या अंगावर ते झेप घेऊन त्याला आपल्या मुष्टीने कंसाचाही वध केला. अशा प्रकारे देवकीचा 8वा पुत्र तुला मारेल अशी जी आकाशवाणी जी झालेली होती त्या आकाशवाणीचं सगळं कृष्णाने आपल्या कृतीनं सर्व ते सिद्ध करून दिलं. कंसाचा वध केला. कंसाचा वध केल्यानंतर सगळ्या त्या ठिकाणी असलेल्या लोकांना आनंद दिला. वसुदेव देवकीला आपला पुत्र मिळाल्याचा आनंद झाला, उग्रसेनाला नातू मिळाल्याचा आनंद झाला. ते कृष्णाचं स्वरूप त्या ठिकाणी पाहणाऱ्या लोकांना कसं दिसलं असं श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की तिथं असणाऱ्या स्त्रियांना तो एखादा साक्षात मन्मथ कामदेवासारखा दिसत होता. वसुदेव देवकींना आपल्या मुलासारखा भासत होता. मोठे मोठे जे वृद्ध होते त्यांना एक शिशु आपल्या नातवंडासारखा दिसत होता आणि त्या ठिकाणी असलेल्या गोपांना आपल्या मित्रासारखा दिसत होता. म्हणजे एकच श्रीकृष्ण बलराम, पण त्यांना ज्याच्या त्याच्या भावनेप्रमाणे त्या ठिकाणी त्याचं दर्शन त्यांना घडवलं. त्यानंतर गर्गात द्विजम संस्कार प्राप्तो गुरुमथ विदिताम शेष विद्यो रत्नः. ते सगळं कंसाला मारल्यानंतर उग्रसेनाला राज्यावर बसवलं आणि आता कृष्णाने वसुदेव देवकींची सेवा केली आणि सांगितलं की 8 वर्षाचे आम्ही झालो, परंतु या कंसाच्या भीतीने आम्हाला तुम्ही नंदाकडे सोडलं. तुमचे 8 वर्ष आम्ही काही सेवा करू शकलो नाही. आई बाबा आम्हाला क्षमा करा असं म्हणून कंसाने वसुदेव देवकीला प्रार्थना केली. त्या देवकीला आपला मुलगा 8 वर्षानंतर तिचं आपला मुलगा पाहायला मिळाल्या. त्या देवकीचं म्हणजे अगदी अत्यंत तिला भाव विभोर होऊन तिने कृष्णाला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन त्याच्यावर ते वात्सल्याचा वर्षाव त्याच्यावरती केला. कृष्णाने वसुदेव देवकीजवळ थांबले. मग काही काळ गेल्यानंतर 8 वर्षाचं वय झालेलं द्विज संस्कार म्हणजे उपनयन संस्कार हा त्याच्यावर करायचा आहे म्हणून गर्गगुरूंच्या आशीर्वादाखाली कृष्ण आणि बलरामांचा उपनयन संस्कार केला आणि उपनयन संस्कार करून त्यांना द्विजत्व प्राप्त म्हणजे ब्राह्मणत्व प्राप्त झालं. द्विजत्व होणं म्हणजे द्विज म्हणजे दुसरा जन्म. उपनयन होण्यापूर्वी जो जन्म असतो तो शूद्रासारखा असतो. असं म्हणतात की जन्मना जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. जोपर्यंत उपनयन संस्कार होत नाही, विद्या ग्रहण करण्याची क्षमता येत नाही, तोपर्यंत तो जीव आहे जो लहान मुलं असतील त्याला शूद्राचा स्थिती असते आणि ज्या वेळेला त्याच्यावर ते द्विज संस्कार होतो, गायत्री मंत्राचा उपदेश होतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये द्विजत्व प्राप्त होतं असं म्हणून त्या गर्गगुरूंच्या आशीर्वादाने गर्गगुरूच्या मार्गदर्शनाखाली त्या कृष्ण आणि बलरामावरती द्विज संस्कार केले आणि द्विज संस्कार केल्यानंतर आता उपनयन झाल्यानंतर गुरुच्या घरी जायचं म्हणून कृष्ण आणि बलरामाला वसुदेव देवकी हे सांदीपनी गुरूंच्या आश्रमामध्ये पाठवतात. सांदीपनी गुरूंच्या आश्रमामध्ये 64 दिवसात 64 कला, 64 विद्या, सगळ्या प्रकारच्या विद्या ते शिकून आपल्या गुरुला पुढे गुरुदक्षिणा देऊन कशी येतील आणि पुढे त्यांचं श्रीकृष्ण आणि बलरामाचं काय कार्य होईल ते आपण पुढील गुरुवारी ही करू. झालेली सेवा ही राघवेंद्र स्वामींच्या अंतर्गत भारती रमण मुख्य प्राणांतर्गत सीतापती मूल रामचंद्र आणि श्रीमद
दिव्य लक्ष्मी नृसिंह चरणास समर्पण करूया. श्रीकृष्ण.